दरम्यान नात्यांच्या रेशीम गाठी, हळूवार फुलणारं प्रेम आणि पती पत्नीमधलं अनोखं नातं उलगडणारी प्रेम कथा आपल्याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. काकस्पर्श आणि पांघरुण नंतर महेश मांजरेकरांचा ही अनोखी गाठ हा सिनेमा लवकरच येतोय. 1 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाविषयी स्टारकास्टनं भरभरून सांगितलंय. वादळात भरकटलेली नावही किनाऱ्याला लागते, कारण किनाऱ्यावर कोणीतरी खास असतं. अभिनेता श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवलेची अनोखी जोडी या सिनेमामध्ये पाहायला मिळतीये. मला ना व्हेज खाऊन कंटाळा आलाय. मला मासे खायचे. तू मासे खातेस? दोघांच्या वयामधला फरक आणि त्यात मनाविरुद्ध मुलीचं लग्न करून दिल्यानंतर नात्यातली गुंतागुंत मांजरेकरांनी मांडलीये. कोणी जबरदस्ती केली होती तुला माझ्याशी लग्न करायची? बाबांनी. पण मग हे तू आधी का नाही सांगितलंस मला? तुम्ही तरी विचारलं का मला? बाप म्हणून मी तिच्या भल्यासाठीच केलं नाही. मग झालं का तिचं बघ? माणसांनी आपल्या विचारांवर ठाम असावं या मताचा मी आहे, पण दुसरा एक विचार करतोय म्हणून मी रिबेल होणार, मग तो जे म्हणतो ते मला करायचं नाही, हे उगाच यायला लागलेलं आहे. जे मला वाटतं ह्या सिनेमातनं मला दाखवायचं होतं की कधीतरी थोडासा पॉज घेऊन विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही आयुष्यात जे निर्णय घेता ते का घेताय, म्हणजे ह्या कारणासाठी घेताय की तुम्हाला ते पटतात म्हणून, की ह्या कारणासाठी घेताय की तुम्हाला कोणाच्या विचारांवर रिबेल करायचं. तरुण वयामधला बेधडकपणा, मात्र त्यातही आज्ञाधारी गौरी ही वेगळीच छाप सोडते. तर घरातल्या जबाबदारीमुळे लग्नाचं वय ओलांडलेला तरुण यांची ही हळुवार प्रेमकथा लक्ष वेधून घेते. दोन जनरेशनचं जे काय एक प्रॅक्टिकल अप्रोच आहे आणि एक थोडा इमोशनल अप्रोच आहे. दोघांनाही लग्न करायचं नाहीये फॉर डिफरंट रिझन्स. मग अशी दोघं माणसं व्यक्ती जेव्हा एकत्र येतात लग्न करून, तेव्हा नक्की काय घडतं त्यांच्यामध्ये, आणि मग कोण कोणाला खास वाटतं. म्हणजे मला ती खास वाटते की तिला तिचा दुसरा जो मुलगा आहे ज्याच्यावर तिचं प्रेम आहे तो खास वाटतोय, की तिला मग मीच खास वाटतोय. हे नक्की काय घडतं हे थोडक्यात सांगायचा आम्ही प्रयत्न केला, आणि मला वाटतं तीच गंमत आहे. आजच्या जनरेशनमध्ये जसं प्रत्येकाला स्वतःचं मत आहे तसंच कॅरेक्टर आहे जे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तिला स्वतःची मतं आहेत आणि ती व्यक्त करते. तिला डान्स पण करायला आवडतो. आणि आजकाल म्हणजे आजच्या पिढीला बाबांनी ओरडलं की नाही आवडत, पण मला असं वाटतं आजच्या पिढीने हा सिनेमा पाहिल्यावर त्यांना कळेल की ते चुकीचे नसतात, त्याच्या मागे काहीतरी चांगलं इंटेन्शन असतं. नवीन नवरी मर्जीविरुद्ध रेशीम गाठीत अडकल्याचं कळताच नवऱ्याचा समंजस संवाद हे रिअल लाईफ मध्ये घडतं का, यावरही तिघही दिलखुलासपणे बोलले. सिनेमा काय असतो, एक आयसोलेटेड केस असते जी तुम्ही लोकांसमोर आणत असता, की दॅट इज द सरप्राईज एलिमेंट. तर नॉर्मल बघायला गेलो तर का बघतील लोकांचं, म्हणजे समजा का घरात लाईकीतलं एक कॅमेरा लावून ते काय करतात ते बघायचं, त्याला कोणी बघणार नाही. त्याच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट घडते ना, असं जर का घडलं तर आणि अशा घडल्याच्या खूप केसेस आहेत. तो झीचा शो करत होतो माझी तुझी रेशीम गाठ, तर त्याच्यानंतर आम्हाला एक कुटुंब येऊन भेटलं आणि त्यांनी सांगितलं की आमची एक्झॅक्ट सेम स्टोरी आहे, की सिंगल मदर, तिला मुलगी, आणि मग एक असा धनाढ्य बिझनेसमॅन आमच्या आयुष्यात आला आणि त्यांनी त्याला तसंच त्या मुलीला स्वीकारलं जसं त्याची स्वतःची मुलगी. सो अशी घटना घडली, आम्ही ती गोष्ट म्हणून मांडत होतो. नेपोटिझमवरही मांजरेकरांनी आपलं परखड मत मांडलं. की गौरी का, आता लोकांना कधीच वाटत आहे ना, काही लोकांना वाटतं ते कॉमेडीच आहे की नेपोटिझम म्हणजे गौरी मुलगी आहे म्हणून. मग काही एकानी, आता ही इंगवले, मग एकाने सांगितलं ही मेधाची पहिली मुलगी आहे. तर मला काही कळत ना, म्हणून म्हटलं आज तुला मला मौका मिळाला. ही आमची पोरगी आहे ना, ही साताऱ्याची आहे. मला हिला मी एवढी असताना एका टेलिव्हिजन प्रोग्रामवर नाचताना बघितलं आणि मी ठरवलं की ही खूप गुणी मुलगी आहे, म्हणून तिला मी साताऱ्यावरनं शोधलं, आणलं. पण नंतर मला कळलं ही साताऱ्यात राहून काय करणार नाही, म्हणून तिच्या आई वडिलांना रिक्वेस्ट करून मी हिला आमच्या घरी ठेवलं. ही आमची मुलगी आहे. भूमिकेला साजेसं असं वेट पुट ऑन केलेल्या श्रेयसनं काही दिवसांपूर्वी त्याच्यावर झालेल्या एन्जिओप्लास्टी नंतर फिटनेस का महत्वाचा हेही सांगितलं. असं नाही की ते म्हणजे तुम्ही वर्कआउट करता आणि हेल्दी लाईफस्टाईल जगता म्हणून तुमच्याबरोबर कधी काही होणारच नाही. फरक एवढाच आहे की म्हणजे जे मला डॉक्टर्सनी सांगितलं की बिकॉज आय वॉज हॅव्हिंग अ डिसिप्लिन काइंड अ लाईफस्टाईल, की वर्कआउट पण करत होतो, माझ्या डाएटवर पण कंट्रोल होता, म्हणून मला माझ्या बॉडीनी ॲटलिस्ट तेवढा वेळ दिला
यु नो, की म्हणजे जेव्हा मला अटॅक येण्यापासून अरेस्टमध्ये जाईपर्यंत तरी एक 1.5-2 तासाचा वेळ मला मिळाला. कदाचित जर का माझी अशी लाईफस्टाईल नसती तर मला तो वेळ मिळाला नसता. यू नेव्हर नो. अगेन दॅट इज इफ्स अँड बट्स, यु नो. सो सिनेमा 1 मार्चला रिलीज होतोय, त्यामुळे नात्यांच्या गुंतागुंतीची ही गाठ प्रेक्षकांच्या मनाला भावणार का हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.